नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर समर राजवाड्यांनी फोडलं चक्क ह्या मल्लिकाचं थोबाड, तर स्वानंदीने आणला समर समोर खरा मल्लिकाचा चेहरा. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आपल्या समर आणि स्वानंदीच्या प्रेमाला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि त्या दोघांचं प्रेम आणि त्यांची गोड गोड भांडणं पाहून खरंच खूप खूप आनंद होतोय सगळ्यांना. पण मात्र ह्या दोघांच्या सुखाचं चाललेल्या आयुष्यामध्ये मिठाचा कडा म्हणजे सगळ्यात भयंकर व्यक्ती म्हणजे ही मल्लिका असते. मल्लिकाला आजपर्यंत कधीच वाटलं नाही की समरचं चांगलं व्हावं किंवा काय व्हावं, कारण की तिच्या डोक्यात एकच डाव असतो की फक्त बदला घ्यायचा. आणि ह्या मल्लिकाने याच्या अगोदर समरच्या आई वडिलांना पण समरपासून असंच दूर केलेलं असतं. तो भूतकाळ तर तुम्हाला लवकरच पुढे बाहेर येताना दिसेल. तर आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली आजी एवढी चांगली आहे की काय बोलायलाच नको. कारण की समरच्या आजीने ज्या प्रकारे ह्या मल्लिकाचा आता माज उतरवायला सुरुवात केलेली आहे, तिला घरातील कामं लावणं सगळ्या गोष्टी तिच्याकडून करून घेत असते. आणि हे पाहुणे खूप भारी वाटलं, कारण की एक पॉझिटिव्ह सिग्नल असा भेटला की आजीला पण कळते की ह्या मल्लिकाची खरी नाटकं आणि मल्लिका जी काही नाटकं करत असते ना, ती पाहून मात्र मित्रांनो एवढा प्रचंड आता राग येतोय ना की काही सांगायलाच नको. तर पुढे आता समर आणि स्वानंदी हे दोघांचं प्रेमाचं रूपांतर आता खरोखर नवरा बायकोमध्ये होताना पाहिलं दिसेल. म्हणजेच ते आधीपासूनच नवरा बायको आहेत, पण मित्रांनो आता त्यांच्यात नातं एवढं स्ट्रॉंग होतं की स्वानंदीच्या प्रत्येक गोष्टीवरती आता समर राजवाडे विश्वास ठेवायला सुरुवात करतात. आणि स्वानंदीच्या डोक्यात एकच प्लॅन चालू असतो, तो म्हणजे ह्या मल्लिका काकूचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर घेऊन यायचा. कारण की तुम्हाला माहितीच आहे की समर बिचारा खूप भोळा भाबडा असतो. कारण की त्याला असं वाटत असतं की आज आईच्या नंतर ह्या काकूंनीच मला एवढा वर्ष लहानाचा मोठा केला आणि काकूंनीच माझा सांभाळ केला. पण मुळात समरला हे माहीत नसतं की आई वडिलांना संपवणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून त्याची काकूच असते. आणि मित्रांनो, आता स्वानंदीला पण समरच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी ही मल्लिका खूप सारे प्रयत्न करताना पुढे पाहायला भेटेल. आणि महत्त्वाच्या व्यक्ती, कारण की तुम्हाला माहितीच आहे सुष्मिता. आधीपासून मी सांगतो, ह्या सुष्मिताला काडीची अक्कल नाही आणि खरंच तिला अक्कल नसते. कारण की सुष्मिताला अजून पण कळत नाही की कोण आपला आणि कोण परक. कारण की सुष्मिताला असं वाटत असतं की ही मल्लिका तिला जे काही गोष्टी सांगते ना, तो असं वाग स्वानंदीसोबत, तू तसं कर असं कर. त्याच्यामुळे सुष्मिताला वाटत असतं की ती अगदी बरोबरच करत चालली सगळ्या गोष्टी. पण कधी सांगणार हिला, कोण समजावणार की तिला उलट सगळ्यात मोठ्या जाळ्यात आणि संकटात ढकललं जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की ह्यांनी आपल्या चिंगीचं बाळ अशा प्रकारे घालवलं होतं की याचं सत्य पण अजूनपर्यंत कोणासमोर आलेलं नसतं. आणि स्वानंदी अजूनही विचार करत असते की नक्कीच ह्यांनी चिंगीसोबत असं काहीतरी केलं असेल, त्याच्यामुळे चिंगीचं बाळ संपलं. आणि मित्रांनो, कहाणीतला पुढचा सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच असणार आहे की चिंगीची परत तुम्ही एंट्री पाहाल. कारण की चिंगी आता ते घर गाव सगळं सोडून निघून गेली, तुम्ही पाहिलं असेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस मात्र आता स्वानंदीची आणि चिंगीची भेट होते, त्यावेळेस मात्र अशा गोष्टी बाहेर येतात ना की त्या पाहिल्याच्या नंतर तुम्हाला पण धक्का बसेल. कारण की आपल्या स्वानंदीने आधीच सांगितलं होतं की काही जरी झालं चिंगी, घाबरायचं नव्हतं, तो निघून जायचं नव्हतं. तुझ्या बाळाला कोणी संपवलं, काय झालं त्या दिवशी, मला खरं सांग प्लीज चिंगी, सांग मला एकदा सांग. कारण की तुझ्या सांगण्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टीचा फायदा होईल. आणि पुढे आपली चिंगी स्वानंदीला सगळं सांगते की मी त्या पायऱ्यांवरून घसरून कशी पडले, माझं बाळ कसं संपवलं गेलं, खूप साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, आता ज्यावेळेस स्वानंदीला हे सगळं समजतं, त्यावेळेस मात्र स्वानंदीला वाटतं की यार काय होऊन बसलं. कारण की मी जर चिंगीची काळजी घ्यायला असते तर असं काही झालंच नसतं आणि आज त्या अंशुमानने माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलंच नसतं. आणि मित्रांनो, आजपर्यंत ह्या अंशुमानने जेवढ्या चुका केलेल्या असतात ना, या सगळ्या चुकांना जबाबदार हीच सगळी लोक आहेत. कारण की मित्रांनो, अंशुमान ज्यावेळेस चुका करतो त्यावेळेस मात्र ती मल्लिका ती नाटकं दाखवत असते आणि माफी मागायचं नाटक करते, माझा एकच मुलगा असं करेल तसं करेल. आणि त्यावेळेस मात्र राजवाडे आपलं जे काही ह्या मल्लिकाचं ऐकतात ना, त्याच्यामुळे सगळ्या काही गोष्टी होतात. त्याच्यामुळे मित्रांनो, समरने जर आजपर्यंत ह्या अंशुमानला कडक शिक्षा दिली असती, कडक चोरीची शिक्षा झाली, त्या घरामध्ये खूप सारे प्रकरण झालं, श्वेता प्रकरण झालं, ऑफिसमध्ये खूप सारी प्रकरण झाली, त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की चिंगी प्रकरण झालं, त्याच्यानंतर आता सुष्मिता प्रकरण आहे. आणि तुम्हाला पुढचा क्लू पण सांगतो मित्रांनो, खतरनाक. कारण तुम्हाला असं वाटत असेल पुढे की आता अंशुमानने आपल्या सुष्मितासोबत लग्न केलं, याचा अर्थ की अंशुमान आता दुसऱ्या कोणत्याच मुलींची छेड काढणार नाही किंवा त्यांच्याकडे बघणार पण नाही. पण मित्रांनो, हा अंशुमान खूप शातीर असतो. अंशुमानला फक्त चिंगीसोबत लग्न करायचं नव्हतं, त्याच्यासाठी त्यांनी ह्या स्वानंदीच्या बहिणीचा वापर केलेला असतो. आणि मित्रांनो, पुढे तुम्हाला हीच गोष्ट पाहायला भेटेल की ही सुष्मिता सगळ्यात भयंकर व्यक्ती ठरते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या सुष्मिताला आधीपासून मी बोलत आलो की काडीची अक्कल नाही. त्याच प्रकारे ही मुलगी अंशुमानचं आणि मल्लिकाचं ऐकून स्वानंदी आणि समरच्या विरुद्ध कट कारस्थान रचायला मदत करत असते. पण मुळात तिला माहीत नसते की ती फक्त एक वापरणारा एक प्यादा आहे, प्यादा. कारण की ज्यावेळेस त्याचा वापर संपेल ना, त्यावेळेस मात्र अंशुमान त्या आपल्या सुष्मिताला पण घराच्या बाहेर तुम्हाला काढताना पाहायला भेटेल आणि सुष्मितासोबतचं लग्न पण मोडताना दिसेल. कारण की मित्रांनो, त्या दोघांचं लव्ह मॅरेज म्हणजेच कोर्ट मॅरेज झालेलं असतं आणि
त्या लग्नाला कोणाची सहमती नसते तरी पण मात्र अंशुमान असं करू शकतो आणि हे तुम्हाला सगळ्यांना पुढे पाहायला भेटणारच आहे. पण आता मित्रांनो स्वानंदीला ज्यावेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की चिंगीने सगळं सत्य सांगितलेलं असतं, तिचं बाळ कसं संपवलं, काय कसं केलं, तर आता हा सगळ्यात मोठा कहाणीतला ट्विस्ट ठरतो. कारण की मित्रांनो आपली आजी तर ह्या मल्लिकाच्या वरती बारीक लक्ष ठेवूनच असते, पण मल्लिकाच्या डोक्यात येत असतं की ह्या म्हातारीला आधी संपवू का त्या स्वानंदीला घराच्या बाहेर काढू. कारण की ह्या म्हातारीची एवढी हिंमत झालेली आहे की ती मला चक्क नोकरांसमोर नोकरांसारखं वागवायला लागलेली आहे. आधी फक्त माझ्या अंशुमानसोबत असं होत होतं, तर आता माझ्यासोबत पण व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे ही जर म्हातारी अशी जिवंत राहिली ना तर उद्या ती मला नोकर बनवून टाकू शकते. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ह्या म्हातारीची हिंमत झाली नाही पाहिजे माझ्यासोबत असं वागण्याची. त्याच गोष्टीमुळे मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता ही मल्लिका आपल्या आजीला संपवण्याचा प्लॅन करत असते, तर दुसरीकडे मात्र आता समरला स्वानंदी सगळं काही सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते. कारण की मित्रांनो आपली स्वानंदी सगळ्यात अगोदर आनंदच्या मदतीने सगळे काही पुरावे गोळा करायचं ठरवते. तुम्हाला माहितीच आहे की आनंदची किती सारी मदत आपल्या स्वानंदीला होत असते, सोबतच मात्र आनंदची बायको पण असते. त्याच्यामुळे मात्र आता सगळ्यात मोठा कहाणीतला हाच मोठा ट्विस्ट आहे. कारण की मित्रांनो आनंदमुळे आपल्या स्वानंदीला खूप सारी मदत होती, कारण की मल्लिका काकू कशी आहे हे चांगलंच कळालेलं असतं मात्र आपल्या स्वानंदीला. आणि फक्त महत्त्वाचा विषय हाच असतो की आपल्या समोरच खरा तिचा चेहरा येत नसतो. कारण की राजवाड्यांना म्हणजे समर राजवाड्याला असं वाटत असतं की मल्लिका काकू त्याच्या आईसारखी आहे. त्याच्यामुळे मल्लिका काकूंवरती संशय घेणं, डाऊट घेणं, तिला काय बोलणं हे सगळं चुकीचं आहे. आणि मित्रांनो आता खरी कहाणीत मज्जा येणार आहे. कारण की स्वानंदीला सगळं सत्य समजलंय. स्वानंदी पहिली तर पुरावे गोळा करायला सुरुवात करते आणि सुष्मिता सगळ्यात मोठी घाण करते. कारण की स्वानंदीने केलेले सगळे काही पुरावे मल्लिका काकूच्या विरोधात आपल्या स्वानंदीकडे असतात, पण हे सगळं सुष्मिताला पण समजतं. तर सुष्मिता सगळं काही अंशुमनला सांगते आणि अंशुमन सगळं काही मल्लिकाला सांगतो आणि त्याच्यामुळे कहाणीत येतो मोठा ट्विस्ट. कारण की हा अंशुमन आता ते पुरावे नष्ट करायचे प्रयत्न करतो मल्लिका काकूच्या मदतीने आणि स्वानंदीला आता सगळ्यात मोठ्या संकटात अडकवायला मदत देखील आता अंशुमनची सुष्मिता करते. आणि मित्रांनो पुढे आता सगळ्यात भयंकर गोष्ट सुष्मिता सोबतच घडते. कारण की ज्यावेळेस स्वानंदी आता मल्लिका काकूचा खरा चेहरा समोर राजवाड्यांसमोर घेऊन येते त्यावेळेस मात्र आता आपल्या स्वानंदीचे आणि सोबतच मात्र सुष्मिताचे दोघींचे देखील डोळे उघडतात. कारण की आजपर्यंत मात्र स्वानंदीला वाटत होतं की सुष्मिताचं खरंच अंशुमनवरती प्रेम आहे, अंशुमनचं सुष्मितावरती खूप सारं प्रेम आहे. पण मित्रांनो स्वानंदीला त्याच ठिकाणी कळतं की सगळं काय डाऊट आता मात्र तुम्हाला माहितीच आहे की मल्लिका काकू सगळं काय सांगते की आतापर्यंत घरात कारस्थान झालं, काय झालं, स्वानंदीने पुरावे गोळा केले, सगळ्या गोष्टी आता बाहेर येतात. आणि त्यावेळेस मात्र ही सुष्मिता असं काय दाखवते की त्यांनी काही केलंच नाही. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की सुष्मिताला असं वाटत असतं की यामध्ये सगळं काय मल्लिकाचा आणि अंशुमनचाच हात आहे. पण मित्रांनो मल्लिका आणि अंशुमन आता सुष्मिताला पण सोडत नाही. ते म्हणतात की आम्ही जेवढे गुन्हे केलेत ना त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये सुष्मिता पण इन्व्हॉल्व होते आणि पाहायला गेलं तर सुष्मिता इन्व्हॉल्व आहेच, त्याच्यामुळे तिला पण शिक्षा होणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वानंदीचं वाईट करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात अजून एका व्यक्तीचा असतो आणि त्या व्यक्तीचा अजूनपर्यंत चेहरा उघडकीस आलेला नसतो. ती व्यक्ती म्हणजे तिची स्वतःची आई म्हणजे सावत्र आई. तुम्हाला माहितीच आहे ती मंदाकिनी. कारण की पुढे ही मल्लिका कोणाला सोडत नाही, त्या मंदाकिनीचा पण वापर करते फक्त आणि फक्त आपल्या स्वानंदी आणि समरचं नातं तोडण्यासाठी. तर पुढे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे मित्रांनो. आणि समर राजवाडे पुढे ह्या मल्लिकाला योग्य ती शिक्षा देताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो पुढचा. कारण की मित्रांनो पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की समर आणि स्वानंदीला बाळ होणार, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज तर अजिबात मिस करू नका, कारण तुमच्यासाठीच मी ते प्रत्येक वेळेस सांगत असतो. नक्की पहा. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.